कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं. येत होती आणि एवढी चांगली येत नव्हती, पण नम्रता दिदीमुळे मला खरं मेहंदी लागली. आणि दुसरी गोष्ट, नम्रता दिदीला असं म्हणजे खूप माणूस की तिला म्हणजे मला सुरुवाती शून्यातनं बाहेर कसं काढलं ही माझी मला माहिती आहे. तिने खूप छान सपोर्ट केला आणि अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी. आयुष्यात अनेक लोक येतात भेटतात आपल्याला खरं, पण जे आपल्याला शिकवतात, घडवतात, आपल्याला जगण्याचं दिशा देतात तेच खरे आपले गुरु असतात. तसंच नम्रता मॅडमने आम्हाला खूप छान शिकवलं, माया लावली. खरंच त्यांच्यात माणुसकी आहे. मला नम्रता देवीला थँक्यू म्हणायचंय. मी याच्या अगोदर कधी सुद्धा मेहंदीचा पण हातात पकडलेला नाही आणि मी पूर्ण बेगेला होते. तिने मला सांगितलं कसं धरायचं, कसं करायचं. तिने माझ्या सगळ्या चुका मला सांगितल्या, त्याच्यामुळे मी रिकवर करू शकले ते सगळं. आणि खरंच ती एक ह्युमन काइंड आहे, म्हणजे असं सगळे एक चांगला माणूस अख्ख्या आयुष्यातील ती आहे माझ्या. त्याच्यामुळे थँक्यू. हर दुआ आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की. मग अशी आपण म्हटल्याप्रमाणे दिदी सपोर्ट केली तर आहेच, पण ती खूप फ्रेंडली आहे. मला पहिल्यांदा क्लास जॉईन करायचा दिवस वाटलेलं की दिदीला ॲटिट्यूड असेल, ती पुण्याला शिकून आली वगैरे, तर तसं काहीच नाही. दिदीला एका मैत्रिणीसारखं सगळं समजून सांगितलं, जिथं चुकते तिथं व्यवस्थित करून घेतलं आणि खूप फ्रेंडली त्यांना सगळं शिकून दिलं. कधी मज्जा मस्ती करत त्यांना क्लास घेतला आणि खूप छान वाटतं. जर हेवी ब्रायडल ऑर्डर्स आल्या तर वन डे आपल्याला कवर नाही होत, फिगर वगैरे सगळे असतात, नाही मॅनेज होत. तर मला असं गरज वाटली की नाही का आपल्याला लेग्स वगैरे करूया. मग हळूहळू करत मग मी दीक्षाला सांगायला लागली की येत जा लेग्सला वगैरे सोबत. मग मला स्कूटी वगैरे काही चालवता येत नाही. आणि मेन पॉईंट म्हणजे त्याचं असं झालं की दीक्षा सुद्धा इस्लामपूरला शिकायला फार्मसी. तिला पण प्रत्येक वेळी येणे शक्य नव्हतं, पण ज्यावेळी ती तिथून रिटर्न यायला निघायची ना त्यावेळी मला येतानाच मेसेज करायची मी यायला लागली म्हणून. मग असे मग त्या सीझनमध्ये त्या पिरियड्समध्ये जेवढ्या मला ऑर्डर्स होत्या ना त्याला मी तिला द्यायला लागली. ते स्कूटी पण ती चालवायची, न्यायची पण ती, त्याच फिनिशिंगला परत तिथं गेल्यावर लेग्स पण करायची आणि परत येताना स्कूटी. म्हणजे मी जितकी रिलॅक्स व्हायचे ना की ही आहे करायला का, पण तिने सगळं केलं म्हणून तिला मला कॉम्प्लिमेंट थँक्यू. कारण ती म्हणलीच फर्स्ट बॅचचे स्टुडंट होते तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे ऑर्डर्सला तिला नेलं. परत म्हणजे पहिल्यांदा जी फिनिशिंग होती त्याच्यापेक्षा भरपूर छान म्हणजे आता येते. आणि असे बाकीचे स्टुडंट होते पण त्यांच्या अजून म्हणजे जास्त बिगिनर होते, पण तिनं नंतर पण असं खूप सपोर्ट केला. टीचर पण ती खूप छान आहे. पण म्हणजे मला असं कधी वाटलं नाही की ती असं टीचर आहे किंवा ती नेहमी माझ्यासाठी अशी मोठ्या बहिणीसारखं तिला सपोर्ट केला. घेतले त्याने छान शिकवलं, व्यवस्थित शिकली, सगळ्यांना शिकवलं आणि सगळ्यात चांगलपणा मिळवला. तिथं मला आभार. लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग आशाएं, कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा. आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी नहीं.
काय फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच ऑल टाइम 80 माझी कायम. आणि ही खूप मोठी प्राऊड मुमेंट आहे सगळ्यांसाठी, आमच्या घरच्या. मी आमच्या घरातल्या सगळ्यांच्या वतीनं मी बोलते. आणि खूप छान वाटते तिला एवढ्या वरती गेलेलं बसताना. मला तेवढे सगळे स्टुडंट तिनं सगळ्यांना एकदम असं जवळ आणि एकदम असं घट्ट राहतं तिनं त्यांच्यासोबत निर्माण केले. आणि छान वाटतंय सगळ्यांसोबत तिचं बॉन्डिंग व्यवस्थित आणि छान. तिचं सक्सेस होऊन आम्हाला खूप आनंद